आता मात्र 10 संघातून आपण उर्वरित 4 संघांकडे पोहोचलेलो आहोत. चला टॉस मात्र इथे होईल. हार्दिक कोण टॉस कोण जिंकला आहे? केदार. चला शिवशंभू संघ टॉस जिंकले. सामना 4 षटकांचा असेल. इथून जर जिंकलात तर मात्र फायनल मध्ये एकदा जर पुन्हा एकदा संधी मिळेल. जर पराभव झाला तर एक संधी आहे तुमच्याकडे. चला निर्णय कळवायचा आहे. डिसिजन कळवायचा. शिवशंभू संघ तुम्हाला विनंती करतो की आपला निर्णय कळवा. सामना जशी सुरुवात होईल सामन्याला, या सामन्याकरिता आपल्याला मायक्रोफोन वरती आपल्या रिझवण्याकरिता तयार असतील व्हॉइस ऑफ सफाळे अर्थात हार्दिक केणी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. शिवशंभू वॉरियर्स आणि सत्वे टायगर्स या दोन संघांमध्ये क्वालिफायर 1 चा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. चला शिवशंभू वॉरियर्स संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. नाही 4 षटकांचा मॅच असेल. नक्कीच ज्या स्पॉन्सर्सनी आपल्याला मात्र नक्कीच महत्वाची मदत या ठिकाणी केली. आदरणीय सदानंदजी पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. गिरीधरजी मच्छी यांच्याकडून 12,000 रुपये. निकेशजी पाटील यांच्याकडून 4,000 रुपये. रश्मी पाटील मॅडम यांच्याकडून 2,000 रुपये. राकेशजी पागदरे यांच्याकडून 1,000 रुपये. आतिजी नाईक यांच्याकडून 1,000 रुपये. हर्षलजी पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. अक्षयजी गावड यांच्याकडून 2,000 रुपये. त्यानंतर संदीपजी देशपांडे सर यांच्याकडून सेकंड प्राइज, सेकंड ट्रॉफी आपण पाहतोय. सेकंड अँड थर्ड ट्रॉफी. केदारजी पाटील यांच्याकडून 4th ट्रॉफी. त्यानंतर यशजी यांच्याकडून संपूर्ण या स्पर्धेसाठी बॉल मात्र प्रोव्हाइड केले गेले. त्याचबरोबर विजयजी जाधव यांच्याकडून आपण पाहतो युट्यूब लाईव्ह स्पॉन्सर करण्यात आले. त्याचबरोबर देवेंद्रजी जोशी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच मेडल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अक्षयजी गावड साहेब आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या मदतीनं पाहायला मिळालं. दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल सर आहेत. गोलंदाज साई गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दोन्ही फलंदाज या ठिकाणी रेडी आहेत. गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती साई. पहिलाच बॉल इथे मात्र समोरच्या दिशेने लॉफ्ट केला गेलाय. 4 धावांकरिता चौकार. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर झालाय. गुड शॉट. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात, परंतु त्यानंतर साईचा कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. यत्नेश्वरच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतरचा चेंडू मात्र नक्कीच निर्धाव रूपामध्ये हाताळला जातोय. 2 चेंडू स्किल झालाय.
पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल टॉप साइडला काय फटका मात्र पाहायला मिळतो. ऑन द कार्पेट चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलंय. 4 धावन करिता चौकार. आठ धावा स्कोरकडून लागले गेले. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मॅच झालाय. चला जास्त हॅलो चेक. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झालाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 12 या आकड्यावरती 12 रन्स स्कोरकडती पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ झालाय. विक्रांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूला मात्र इथे सन्मान दिला गेलाय. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती केदारला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स मात्र दाखवला होता केदारने. तोच केदार बॉलिंग ट्रॅक वरती. ऑफ साईडला फटका मात्र नक्कीच खेळला होता, परंतु चांगला क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे. केदार बॉलिंग ट्रॅक वरती. ते बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे एक धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नक्कीच होते दोन्ही फलंदाज, परंतु इथे सेफ मात्र पोहोचल्याच क्रीज मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 14. या आकड्यावरती 14 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवर. मिलिंद बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक तिसरा फेकण्याकरिता ते फुलटॉस मात्र नक्कीच पाहायला मिळाला. विकेट जाताना पाहायला मिळतोय रनआउटच्या रूपामध्ये. विक्रांत मात्र या ठिकाणी बाद होईल का पाहायचंय. पंधरा धावा स्कोरवरती लागले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनम.
मिलिंद षटकातील पुढचा बॉल. वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 16 आकड्यावरती. 16 रन्स स्कोरकडे राखल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपल्याला लाईन लेंथला कुठेतरी मिस करताना पाहायला मिळत आहेत. अजून एक वाईट बॉल. 17 धावा स्कोरकडे राखल्या गेल्यात. मिलिंदला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला रनआउट चिरपामध्ये, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू मात्र अवंतर चिरपामध्ये फेकले जात आहेत. त्यानंतर हा मोठा प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय चौकात. धावसंख्या फलकावरती 21 रन्स स्कोरकडे राखल्या गेल्यात. इकडे झोन मध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केले गेले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 रन्स स्कोरकडे राखल्या गेल्यात. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. अपसाईडला फक्त चेंडूला दिशा दिली गेली. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते आणि धावांची गती जाऊन पोहोचल्या फलकावरती 23. पहिल्या चेंडूवरती विकेट आला. त्यानंतर 2 व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार आणि 2 सिंगल येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे 9 धावा आतापर्यंत या षटकामागे आणि त्यामध्ये अजून एक ऍड केली जाईल. 10 धावा आतापर्यंत या षटकामागे येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. चिक सिंगल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केली गेले. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 24 रन्स स्कोरकडे पाहायला मिळत आहेत. क्षमासवी 25 आकड्यावरती 25 रन्स स्कोरकडे राखले जात आहेत. इथे मात्र नक्कीच प्लेड ऑन होताना पाहायला मिळते. सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला आहे. विकेटचं पतंग गॉन. पंचवीस धावा स्कोरकडे पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा आतापर्यंत योग्य रीतीने खेळ संपलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कृतिक बॉलिंग ट्रॅक वरती. ते सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात मात्र केली. एका बाजूने नक्कीच यज्ञेश्वरने झुंजार लढवलाय, केंड लढवलाय. नो स्कोर आहे. ओके, डॉट बॉल काउंट केला जाईल. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव रूपामध्ये फेकला जातोय. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो +1 एकूण 2 धावा असतील. या दोन्ही धावसंख्या फलकावरती 27. कृतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ते सरळ चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. विकेटचं पतंग गॉन. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या चौथ्या षटकामधील कृतिकला आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती. सिंगल या चेंडूवरती मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावांची गती फलकावरती जाऊन पोहोचले. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 29 स्कोरकडे लागले आणि नक्कीच या सुद्धा चेंडूवरती यज्ञेश्वरचा क्लास मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 32. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल 32 स्कोरकडे पाहायला मिळत. 32 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. हे 32 मध्ये अजून 4 ऍड केल्या जातील म्हणजे 36 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि 37 धावांचं टार्गेट
समोर सेट केले गेले 37 टू विन असेल. चल सतवाई टायगर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टीम शिवशंभू वॉरियर्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सर 2 फलंदाज प्लीज लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जे जुने बॉल गेल्यात प्लीज आमच्या आयोजकांकडे द्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज सतवाई संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज सतवाई टायगर संघ आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. शिवशंभू वॉरियर्स संघ लवकरात लवकर आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. केदार आणि त्याचबरोबर साई ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 37 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 37 टू विन असेल. 37 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. पहिलं षटक मात्र सुपूर्द केले गेले. एक मोठी जबाबदारी विक्रांतच्या खांद्यावरती टाकली गेले आणि पहिलाच बॉल निर्धाव चिरपामध्ये फेकला जातोय. टॉप साईडला एकदा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. निर्धाव चिरपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झाले. पुढचा बॉल सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळाले. 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती ही सिंगल मात्र परिपूर्ण केली गेली. 3 चेंडूंचा म्हणजे खेळ झालाय आणि 1 धाव स्कोरवरती पाहायला मिळते. 6 सीटर स्पोर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेचं नक्कीच थेट प्रक्षेपण. हॅलो चेक. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्प्यानंतर सरळ निघून जातोय यष्टीरक्षकामध्ये. निर्धाव चिरपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झाले. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट ओव्हर मधील. इथे मात्र नक्कीच क्लीन बॉलच्या रूपामध्ये क्लीन आउट होताना पाहायला मिळतोय मिस्टर साई गॉन. ओमकार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते फक्त 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता.
इथे बॅटची एज अँड टेकन एक बिग विकेट, एक मोठा मासा मात्र या ठिकाणी जायला लागलाय. मिस्टर केदार बॅक टू द पवेलियन गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. इथे मात्र त्याचा इफेक्ट मात्र पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 धक्के एक या धावसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते समोर मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चौदा चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये अजूनही विजयाकरिता 36 धावांची आवश्यकता. 14-36चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल या षटकामधील. कुठली धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉल. ओके, नो बॉल. इथे सरळ यष्टांवरती जाऊन चेंडू आदळला जातोय आणि क्लीन बॉलच्या रूपामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. सुंदर झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय आणि अजून एक विकेट या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 2 षटकांच्या ठिकाणी खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. 12-35चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार सुरला, परंतु त्यानंतर डॉट बॉल मात्र या ठिकाणी हाताळला जातोय. करणला मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेले गोलंदाजी मार्कवर आणि अजून एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिस्टर कृतिक बॅक टू द पवेलियन गॉन. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम विकेट असेल आणि नक्कीच ऑल आउट होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच शिवशंभू वॉरियर्स संघ. त्याला काय बोलला तू आऊट आऊट सिक्स मारला नीट दुख नाही मागे होता ना तो टॅप मारेल त्याची गॅरंटी होती. शॉट मारला याला याने प्लेस करायला गेला.
कोण जिंकला? हॅलो, चला देवांश आणि एका बाजूला आपण पाहतोय चला युगांश विरुद्ध देवांश यांच्यातला मात्र मॅच आपल्याला बघायला मिळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला इथून सुरुवात होईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण करून घ्या देवांश संघ, धीरज अँड टीम. चला प्लीज जास्त वेळ न घेता आपण या सामन्याला मात्र निश्चित स्वरूपात इथून पुढे चालवणार आहोत. प्लीज अंपायर मैदानाच्या आतमध्ये या. आपण सामना लगेचच सुरुवात करणार आहोत. वेळेचा विचार केला तर 5 वाजलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता 5 वाजलेत. आणखीन इथून हा सामना पकडून 3 सामने खेळवायचे आहेत आणि निश्चित स्वरूपात चला देवान संघ प्लीज फील्ड अरेंज करा. केदार चला प्लीज मैदानाच्या आत